साई संस्थान त्रिसदस्यीय समितीने बाबांचा प्रचार व प्रसार करण्याकरिता शेकडो वर्षापूर्वीच्या साईबाबांच्या चरण पादुका भाविकांना दर्शनाकरिता 3 राज्यात घेऊन जाण्याचा ठराव घेऊन निर्णय घेतला आहे. मात्र आता या निर्णयाला शिर्डी ग्रामस्थांनी मोठा विरोध करायला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे मात्र संस्थान प्रशासनाकडून पादुका सोहळ्याची जय्यत तयारी झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शिर्डी येथे साईबाबांच्या चरण पादुकांवरून नवा वाद पाहायला मिळत आहे. यापूर्वी ह्याच पादुका साईबाबांच्या समाधीला 100 वर्ष पूर्ण झाल्याने 2018 मध्ये शताब्दी वर्ष म्हणून देश विदेशात नेण्यात आल्या होत्या. मात्र अनेक देशांच्या विमानतळावर सुरक्षेच्या कारणास्तव पादुका वेगवेगळे सुरक्षा रक्षक हाताळत असल्याचे दिसून आले. त्याचे पवित्र भंगले होते तरीही सुद्धा त्या काळी विश्वस्त मंडळाच्या या निर्णयाला देशभरातून विरोध होऊ नये त्यांनी सर्व नियम व अटी यांचा भंग करत विदेशी वारी करून पादुका नेण्यास सफल झाले. मात्र आता त्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून शिर्डी ग्रामस्थांनी या पादुका बाहेरील राज्यात नेण्यास तीव्र विरोध केला. सध्या तरी हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने यावर भाष्य करण्यास ग्रामस्थांनी नकार दिला असून भाविक देखील यावर स्पष्टपणे बोलण्यास नकार देत आहे. केवळ ठराविक राज्यांमध्ये चरण पादुका नेऊन नेमकं कोणत्या भाविकांना दर्शन देणार असल्याची विचारणा ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. या निर्णयाच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात तक्रार दाखल केल्यास यावर 7 एप्रिल रोजी सुनवाई होणार आहे. साईबाबांनी वापरलेल्या मूळ चर्म पादुका यांचं मिरवणूक प्रदर्शन करण्यासाठी पादुका दर्शन सोहळा या नावाखाली दिनांक 10 एप्रिलपासून ते 26 एप्रिलपर्यंत जवळजवळ 2.5 किलोमीटरचा प्रवास करण्याचा नियोजन करून 8 ते 10 ठिकाणी मोठे कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेतला. मी साईबाबा संस्थांना पत्र पाठवलं आणि निवेदन दिलं की साईबाबांनी वापरलेल्या वस्तू ज्या जांभळ्याच्या आहेत पादुका ह्या आर्किओलॉजिकल सर्व्हेप्रमाणे याचं रिस्टोरेशन केलं पाहिजे, ह्या सांभाळल्या गेल्या पाहिजे. त्यासाठी ह्या कुठल्याही विशिष्ट तापमानामध्ये विशिष्ट ह्युमिडिटीमध्ये ह्या सांभाळल्या गेल्या पाहिजे, हे हलवल्या नाही पाहिजे. 108 वर्ष पुराण्या ह्या ज्या पादुका आहेत ह्या पादुका जर हलवल्या गेल्या बाहेर गेल्या तर अपघात झाला, कुणाकडनं पडल्या तर ह्या पादुका नष्ट होऊ शकतात, खराब होऊ शकतात, डॅमेज होऊ शकतात. एखादा भक्त पादुका बदलू शकतो, एखादा समाजकंटक त्या पादुका नुकसान करण्याचा प्रयत्न करू शकतो. मग आपण परत ह्या पादुका निर्माण करण्याचा कुठल्याही प्रकारचा आपल्याकडे ऑप्शन नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये साईबाबा संस्थाने एकच काम करणे आहे की ह्या पादुका केवळ आणि केवळ शिर्डीच्या बाहेर न जाता त्या शिर्डीमध्ये भक्तांना दर्शनासाठी उपलब्ध असाव्या. परंतु साईबाबा संस्थांच्या व्यवस्थापनाने कुठल्याही प्रकारची कारवाई न केल्याने मी व माझे सहकारी सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट संदीप कुलकर्णी आम्ही दोघांनी उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर येथे याचिका दाखल केली आणि याचिकेमध्ये आम्ही मागणी केली की ह्या पादुका बाहेर नेऊ नये. ही जी तदर्थ समिती आहे तिला कुठल्याही प्रकारचा धोरणात्मक निर्णय घ्यायचा अधिकार नाही. पादुका बाबांनी वापरलेल्या सर्व पादुका संस्था शिर्डीच्या बाहेर न्यायच्या हे धोरणात्मक निर्णय आहे. असाच धोरणात्मक निर्णय 2017ला घेतला गेला होता, परंतु त्यावेळेस शासनाची परवानगी घेतली होती. यावेळेस ना तर शासनाची परवानगी घेतली ना तर उच्च न्यायालयाची परवानगी घेतली आणि ह्या पादुका परस्पर घेऊन चालले आणि कार्यक्रम आखला. या अनुषंगाने काल उच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली आणि सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने साईबाबा संस्थानला 7 तारखेपर्यंत त्यांचं प्रतिज्ञापत्राद्वारे लेखी मुद्रण सादर करण्याचा आदेश दिलेला आहे. आमची मागणी आहे साईबाबा संस्थांनी जागे व्हावे. साईबाबांची कुठलीच वस्तू वापरलेली कुठलीच वस्तू शिर्डीच्या बाहेर जाता कामा नाही. ज्याला कोणाला भक्ताला दर्शन घ्यायचं आहे, ज्याला कोणाला बाबांचे चरण पाहायचे आहे त्यांनी शिर्डीमध्ये यावे आणि शिर्डीतील दर्शन घ्यावे. बाबांचे 11 वचन आहे, त्या वचनांची सुरुवातच अशी आहे, शिर्डीचे ज्याची लागतील पाय टळती ह्या पाय सर्व त्याचे. जर भक्ताचे पाय शिर्डीला लागल्यानंतर त्याच्या पाय टळणार आहे, त्या 11 वचनातलं पहिलंच वचन सांगतं. तर साईबाबा संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व तदर्थ समितीने हे वचन तोडून बाबांचे चरण बाहेर नेण्याचा तो घाट घातला हा तात्काळ थांबवला पाहिजे. जय हिंद. दरम्यान शिर्डी ग्रामस्थांचा वाढता विरोध व याचिकाकर्त्यांनी केलेली याचिका या पार्श्वभूमीवर साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी
गोरक्ष गाडीलकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना पादुका सोहळ्याची तयारी, सुरक्षा व्यवस्था यासह विविध विषयांवर सविस्तर म्हणणे मांडले आहे. श्री साईबाबांच्या दर्शनासाठी लाखो साईभक्त या ठिकाणी येत असतात, परंतु जे साईभक्त या ठिकाणी दर्शनासाठी येऊ शकत नाही अशा साईभक्तांची मागणी होती. त्या मागणीच्या अनुषंगाने त्याचप्रमाणे बाबांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून हा पादुका दर्शन सोहळा जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे. 10 एप्रिल ते 25 एप्रिल या कालावधीमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू या 3 राज्यामधील 8 ठिकाणी जो आहे हा सोहळा जो आहे तो आयोजित केलेला आहे. त्या सोहळ्याची सर्व तयारी जी पूर्वतयारी झालेली आहे. जिथे जिथे हा सोहळा आहे त्या ठिकाणी संस्थांची टीम जाऊन पाहणी त्यांनी केलेली. त्याचप्रमाणे जी आयोजन समिती जी आहे त्यांनासुद्धा या ठिकाणी बोलवलेलं होतं, त्यांची बी मिटिंग झाली, त्यांनासुद्धा सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत. संस्थांचे जे कर्मचारी अधिकारी सोबत जाणार आहे त्यांच्यासाठीची सुद्धा नियमावली जी आहे ती तयार करण्यात आलेली आहे. आणि ज्या ठिकाणी पादुका दर्शन सोहळा होणार आहे त्या ठिकाणची दर्शन व्यवस्था कशी राहणार आहे, क्यू मॅनेजमेंट कशी राहणार आहे, त्या ठिकाणी कोणते कार्यक्रम होणार आहे, पादुका मिरवणूक त्या ठिकाणी होईल तर त्यासाठीच्या सर्व परवानग्या, सुरक्षेची सर्व व्यवस्था जी आहे ती करण्यासाठीच्या सूचना दिलेल्या आहेत. आणि सोहळ्याच्या अगोदर एक 3-4 दिवस पुन्हा एकदा संस्थांचे अधिकारी त्या ठिकाणी जातील आणि त्या ठिकाणच्या पूर्वतयारीचा आढावा, त्याचप्रमाणे सर्व परवानग्या घेतल्या आहेत का नाही याची पाहणी करतील आणि त्यानंतर पादुका दर्शन सोहळा त्या ठिकाणी होईल. 10 एप्रिलला जे आहे ते सांगलीपासून हा सोहळा सुरू होईल. त्यानंतर पेठ, वडगाव, दावणगिरी, बेंगलोर, नंतर सेलम अशा 8 ठिकाणी जे आहे हा पादुका दर्शन सोहळा आयोजित केलेला आहे. आणि मग त्या ठिकाणी पादुका दर्शन सोहळ्यासोबतच संध्याकाळी जे आहे ते साई भजन संध्येचं आयोजनसुद्धा जे आहे ते स्थानिक जी आयोजन कमिटी जी आहे ती त्यांनी केलेलं आहे. 10 एप्रिलला हा पादुका दर्शन सोहळा सुरू होईल आणि 25 तारखेपर्यंत हा दर्शन सोहळा चालेल. 26 तारखेला जे आहेत ते संस्थांचा पादुका दर्शन जे कर्मचारी सोबत गेलेले आहेत ते परत येतील. सुरक्षा पादुका दर्शन सोहळ्याच्या निमित्ताने सुरक्षेच्या संदर्भाने सर्व उपाययोजना करण्यात आलेल्या आहे. संस्थांचे जे सुरक्षा अधिकारी आहेत, संस्थांची टीम सोबत राहणारच आहेत, परंतु ज्या जिल्ह्यामध्ये हा सोहळा आहे त्या ठिकाणचे पोलीस अधीक्षक, त्याचप्रमाणे त्या ठिकाणचे जिल्हाधिकारी यांनासुद्धा या संदर्भाने कळवण्यात येईल. त्याचप्रमाणे डिव्हिजनल कमिशनर जे आहेत, नंतर DIG आहे आणि स्टेटचे जे पोलीस विभागाचे प्रमुख जे आहेत त्यांनासुद्धा या संदर्भाने जे आहे ते कळवण्यात येईल. सुरक्षेच्या संदर्भाने जे आहेत त्या आवश्यक परवानग्या, पोलीस परवानगी, स्थानिक प्राधिकरणाची परवानगी या सर्व परवानग्या घेण्यासाठी आयोजन समितीला सुचवलेलं आहे. पादुका दर्शन सोहळ्याच्या निमित्ताने पादुका जे आहेत त्याच्यासाठी एक स्वतंत्र बस जी आहे AC बस त्याच्यामध्ये राहणार आहे. पादुका सोबतच संस्थांचे कर्मचारीसुद्धा त्या बसमध्ये राहणार आहे. त्या बसचं सुशोभीकरण करण्यात येणार आहे आणि सजवून ते पादुका दर्शन सोहळा जो आहे त्या बसमधून प्रवास जो पादुकांचा प्रवास त्या बसमधून होणार आहे.